नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एक खेळ खेळणार आहोत आणि आपण काय खेळणार आहोत तर आपल्याला अंदाज लावायचा आहे. ठीक आहे, आपल्या पावलांच्या मापाने आपल्याला अंदाज लावायचा आहे. तर आपल्याकडे एक मैत्रीण आहे साक्षी. तर आपण साक्षीला भेटूया आणि साक्षी काय करते आहे, साक्षी पावलांच्या मापाने गोष्टींमधलं अंतर मोजते. आणि पावलांचे माप म्हणजे काय तर आपल्या पायाचा हा जो घोटा असतो म्हणजे अँकल तिथपासून ते पायाचा जो अंगठा असतो तिथपर्यंतचे अंतर म्हणजेच पावलाचे माप. याला आपण जसं हाताची वीत असं म्हणतो तसं पायाची वीत सुद्धा म्हणू शकतो किंवा पावलाचे माप सुद्धा म्हणू शकतो. तर आपली जी मैत्रीण आहे साक्षी, तिने पलंगाचे माप तिच्या पावलांनी मोजलेले आहे आणि तिने एक एक करून बघितलं तर तिला पलंगाचं माप 9 पावलं इतकं आहे हे तिला समजलं. आता तिला पुढे या गोष्टींचा अंदाज लावायचा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की कपाटापासून पलंगापर्यंतची लांबी किती असेल आणि दुसरं एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंतची लांबी किती असेल. चला साक्षी काय अंदाज लावते ते बघूया आणि त्याचं खरं उत्तर किती येत आहे ते सुद्धा बघूया. तर सगळ्यात पहिले कपाटापासून पलंगापर्यंतची लांबी किती आहे ते बघूया. तर साक्षी असा अंदाज लावते की साधारणतः असं बघून असं वाटतंय की कपाटापासून पलंगापर्यंत 4 ते 5 पावलांचं माप असेल आणि त्यासाठी साक्षीने अशा प्रकारे ते मोजून बघितलेलं आहे. आपण बघूया की किती पावलांचं माप आहे नक्की. बघा 1 2, त्यानंतर साक्षी पुढे मोजते 3 4 आणि किती 5. म्हणजे या कपाटापासून या पलंगापर्यंतचं जे अंतर आहे त्याची खरी लांबी किती आहे, खरी लांबी 5 पावलांचे माप इतकी आहे. आणि साक्षीने किती अंदाज लावला होता, साक्षीने सुद्धा त्याच्या जवळपास म्हणजे ती म्हटली होती की 4 ते 5 असेल आणि खरी 5 पावलांचे माप इतकी लांबी मिळालेली आहे. चला पुढचा जे दुसरा प्रश्न होता त्याचं उत्तर बघूया. तर एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत किती लांबी असेल हे साक्षीला काढायचे आहे आणि तिने असा अंदाज लावलेला आहे की 13 पावलांचे माप इतकी ती लांबी असू शकते. म्हणजे साक्षीचा अंदाज काय आहे 13 पावलांचे माप. आणि आपण बघूया साक्षी खरंच जेव्हा मोजते तेव्हा किती त्याची लांबी निघते. तर आपण बघूया व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय. इथे बघा 1 2 हा 3, त्यानंतर 4, पुढे बघूया 5 6, त्यानंतर पुढे 7, नंतर 8, नंतर 9, नंतर 10, हा 11 12 13 आणि 14. तर साक्षीने मोजलेलं आहे एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंतची लांबी आणि ती लांबी किती मिळालेली आहे 14 पावलांचे माप. बरोबर, साक्षीने अंदाज लावला होता की 13 पावलांचे माप असेल पण खरी लांबी तिला मिळाली 14 पावलांचे माप. अरे वा, म्हणजे साक्षीचा अंदाज हा खूप त्याच्या जवळपास गेलेला आहे. सुंदर. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्वतःच्या घरी किंवा शाळेमध्ये प्रयत्न करून बघा आणि तुमच्या पलंगापासून दारापर्यंतचे अंतर किंवा तुमच्या फ्रीजपासून टेबलापर्यंतचे अंतर असे वेगवेगळ्या अंतरांमधला अंदाज लावा, चालून बघा आणि खरं उत्तर काय येतंय ते तपासा.